तिवसा तालुक्यात उंबरखेड येथील एका व्यक्तीने वाळूघाट व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी 4 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार वाळूघाट कंत्राटदार समीर अहमद गुलाम जिलानी राहणार फ्रेजरपुरा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। समीर अहमद हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर असून त्यांनी उंबरखेड येथील वाळूघाट लिलावातून घेतला होता। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांनी गावातील एका शेतामध्ये वाळूचा साठा करून त्यासाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक परवानगी घेतली। वाळू विक्रीची रॉयल्टी अदा करून वाळू विक्री सुद्धा सुरू केली। दरम्यान गावातील गजानन नामक व्यक्तीने भेटून वाळूचा ठिय्या व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर 4 लाख रुपये लागतील अशी मागणी केली। ती रक्कम त्याला देण्यास टाळाटाळ केली असता त्याने वाळू ठिय्यावर येणारी वाहने अडवण्यास आणि ठिय्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरू केले। वाळू ठिय्याचे फोटो काढून त्याच्या खोट्या तक्रारी करणे, आपणास व सुपरवायझरला फोन करून पैशाची मागणी करणे असे प्रकार सुरू केले। त्याबाबतचे फोन कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे पुरावा म्हणून आहे। संबंधित व्यक्तीने गावकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन वाळूघाटाची तक्रार यापूर्वी केली होती। हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध निवेदन दिले होते असे सांगत संबंधित व्यक्तीची चौकशी आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समीर अहमद यांनी केली आहे। हॅलो, म्हणजे उद्या काय देऊन राहिले हे सांगा मला। उद्याच मी आता बोलून सांगतो बा तुम्हाला काय म्हणते उद्याचं होतं। पहा मग आता उद्या 11 वाजेपर्यंत पहा तुमचं काय होतं निकालतो। हा, मग तुमचं तुम्ही पहा, मी माहित आहे। पण मला एक समस्या पाटील, तुम्ही 1.5 लाख रुपये दिले ना, थोडं थांबून थोडं टाइम द्या ना तुम्ही पण। मध्ये 1 महिना झाले, 1.5 महिना झाला शिकू सकाळ चालू आहे। मग त्याला काही अर्थ नाही ना, तुम्ही तुमचा टाइमपास करून घेतला फक्त। टाइमपास काय त्याच्यात पाटील, अजून तर आपलं चालणंच आहे ना, आपला ठिय्या अजून चालणारच आहे ना। अरे हो तेच ना, मग त्या दिवशी निकाल झाला असता तुमचा, समीर भाऊ भेटले त्या दिवशी, मग तुम्ही मला मग रविवारी उद्या तुमचं काम होऊन जाईल। मग तुम्ही आता अजून चाल खेळून राहिले, सोमवारचा मंगळवार, मंगळवारचा बुधवार, असं नसतं ते। नाही, त्यांनी मला सांगितलं तुम्हाला 2.5 लाख रुपये द्यायचे आहे, म्हणून त्यांनी मला सांगितलं ती गोष्ट। गजानन भाऊला म्हणजे 2.5 लाख रुपये द्यायचेच आहे म्हणजे आपल्याला, त्यांनी मला सांगितलं काल मी बोललो त्यांच्यासोबत। फक्त एवढं आहे म्हणजे की ठिय्यावर गाड्या येत नाहीये, थोडी इन्कम बंद आहे, तर 7-8 दिवस थांबले तुम्ही की तुम्हाला 50,000 रुपये जमा करून देतो 8 दिवसांनी। मग कधी तर तुम्ही तो रविवारच दिला ना मला। रविवारचा दिवस कोणता आहे? आज मंगळवारला। मग तुमचं काम रविवारी होऊन जाईल म्हणे। समीर भोली समजा बरं काय तर मग तुमचा मग मी तुमचा नाही ही गोष्ट येईल। मग ते मी हे बघ गजानन पाटील, मी काय म्हणतो, मी सकाळी ऑफिसला जातो 10 वाजता, 10 वाजता तुम्हाला कॉल करतो, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही तुम्हाला कळवतो मी। काय ठीक आहे ठीक आहे, हो चला। संबंधित पुराव्यांसह पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, त्यावरून कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी तक्रारदारास सांगितले। मैं समीर जिलानी, मैंने उमरखेड़ रेती घाट लिया था, तो लॉकडाउन के चक्कर में घाट नहीं चला, तो मैंने ऊपर रेती का ठिया मांडा था, उसकी मेरे को गवर्नमेंट से लाइसेंस मिला, मतलब लाइसेंस मिला और परमिशन मिली। ये गजानन कड़म्बे नाम का व्यक्ति मेरे को बार बार टॉर्चर करता, अधिकारियों के पास में जाता, झूठे कंप्लेंटा करता और मेरे से पैसों की मांगनी करता। मेरे पास में इसकी प्रूफ है, रिकॉर्डिंग है, और इसके सबको मैंने एक निवेदन दिया कि भाई इस पर खंडनी का गुना दाखिल करो और इस पर सख्त से सख्त कार्रवाई करो। और ये बार बार बोलता कि अधिकारी तुम्हारे पार्टनर है, ये है वो है, हमारे साथ में बहुत बड़े बड़े लोग हैं, ऐसा बोलता। और मैंने 1,56 लाख रुपये भर के पिछले साल घाट लिया था रेती का शासन से, और ऐसे लोगों के ब्लैकमेल करने से तिवसा जिले के तालुके के घाट कोई भी नहीं लेगा। शासन का बहुत बड़ा नुकसान होगा इससे। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।